ओबीसींप्रमाणे मराठा समाजाला शैक्षणिक सवलती आणि सोयीसुविधा मिळणार. फडणवीस सरकारचा मराठा समाजासाठी मोठा निर्णय. मराठा आरक्षण आंदोलनामधील मृतांच्या वारसांना मदत जाहीर. मनोज जरांगे यांची सगळ्यात मोठी मागणी मान्य. नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत गोकुळ गीते यांच्या मनधरणीच्या हालचाली. गिरीश महाजन, उदय सामंत प्रयत्न करणार, मात्र लढण्यावर गीते ठाम. चोराच्या उलट्या बोंबांचं उदाहरण म्हणजे बाळ माने. विनायक राऊत यांचा बाळ माने यांच्यावर घणाघात. जळगावात शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे लढण्यावर ठाम. भाजप उमेदवार नंदकिशोर महाजनांचं टेन्शन कायम. महायुती विधान परिषदेच्या सर्वच्या सर्व जागा जिंकणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास. बिनविरोधासाठी एका दिवसात 150 कोटी खर्च. विरोधी पक्षाचे घोडे बाजारात भाव ठरवून आले होते. खासदार संजय राऊत यांचा जोरदार टोला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भाजपसोबत साटलोट. उबाठाच्या वसंत मोरे यांचा हल्लाबोल. पुण्यामध्ये महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा सुद्धा इशारा. भंडारा गोंदिया विधान परिषदेचे अपक्ष उमेदवार प्रफुल्ल अग्रवाल यांना ईडीची धमकी. काँग्रेस नेते नाना पटोले यांचा खळबळजनक आरोप. विधान परिषदेच्या निवडणुका रद्द करा. आचारसंहितांमुळे विकास कामं रखडतात. सुधीर मुनगंटीवार संतापले. कॉक्रोच पार्टीत आदित्य अमित ठाकरे यांचा पक्ष विलीन होत असल्यास शुभेच्छा. प्रताप सरनाईक यांचा आदित्य ठाकरेंसह अमित ठाकरेंना सुद्धा टोला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून रवींद्र फाटकांचा सत्कार. ठाणे विधान परिषद बिनविरोध झाल्यानं शिवसैनिकांकडून स्वागत. वाद नव्हते, मतभेद दूर झाले. एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर सत्तार शिरसाट एकत्र. दोन्ही नेत्यांनी एकाच गाडीतून केला प्रवास. मुख्यमंत्री घेणार पावसाळ्यापूर्वी कामांचा आढावा. महापौर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक. गोकुळसाठी सतेज पाटील लांबचे नाहीत. गोकुळच्या बैठकीला न बोलावल्यामुळे शिवाजी पाटील नाराज. कल्याण डोंबिवलीमध्ये बालकामगाराकडून नाले सफाई. चौकशीनंतर ठेकेदारावर कारवाई केली जाईल. उपमहापौर राहुल दामले यांचं आश्वासन. फुलेवाड्यात वटसावित्री पूजेला बंदी. पुरातत्व विभागाकडून परिपत्रक जारी. प्रशांत फुले यांनी सरकारकडे केली होती याचिका. मुंबईकरांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या टोरेसचं पुन्हा प्रमोशन. पैसे परत करण्याचा आमिष दाखवत ग्राहकांना गुंतवणुकीचा गळ. शहापुरात हंडाभर पाण्यासाठी चिमुकल्यांची पायपीट. बालहक्क आयोगानं घेतली प्रकरणाची दखल. संबंधित अधिकाऱ्यांना बजावली नोटीस. नाले सफाई झाल्याचा नागपूर महापालिकेचा दावा. मात्र नाले अजूनही गाळ, कचरा आणि जलपर्णीनं भरलेले. नागपूर महापालिकेचा नाले सफाईचा दावा फोल. नीट पेपरफुटीनंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः आढावा घेणार. कोलकात्यामधील महिलेचा नागपूरमध्ये धर्मांतर करण्याचा प्रयत्न. हिंदू महिलेच्या तक्रारीवरून 6 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला. जुनी कामठीतील दर्ग्यामध्ये विनयभंग केल्याचा आरोप. सुपीक जमीन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार. गडचिरोलीमधील एमआयडीसी आणि विमानतळ प्रकल्पाविरोधात ठिय्या. जमीन अधिग्रहणाविरोधात शेतकरी आक्रमक. आरबीआयकडून पतधोरण जाहीर. व्याजदरात कोणतीही वाढ नाही. कर्जदारांना आरबीआयचा मोठा दिलासा. मध्य रेल्वेवर शनिवारी विशेष मेगाब्लॉक. आसनगाव ते कसारा स्थानकांदरम्यान लोकल सेवा बंद. अनेक मेल एक्सप्रेस सुद्धा रद्द होणार. शासकीय कांदा खरेदीच्या अटी शिथिल. मात्र शेतकऱ्यांची
2500 रुपये दराची मागणी कायम. 1580 रुपयांचा सरकारी दर अपुरा असल्याचा दावा. देशभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा. नेत्यांसह अनेक सामाजिक संस्थांकडून विविध उपक्रम. वृक्षतोड न करण्याचं सुद्धा आवाहन.